गुप्त गोष्टी, गूढ गोष्टी देवाच्या मालकीच्या आहेत आणि प्रगट झालेल्या गोष्टी देवाच्या लोकांच्या आहेत. काही वेळा देव त्याच्या लोकांना गुप्त किंवा गूढ गोष्टींमध्ये प्रवेश देतो, जेणेकरून गुप्तता किंवा गूढता न राहता त्या गोष्टी प्रगट होऊन सत्य समोर येऊ शकेल. काय आमच्यासाठी गुप्तता किंवा गूढता अजूनही आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियांनो, अनेकांना अनेक गोष्टींचा अभिमान असतो आणि त्याबद्दल त्यांना काही विशेष असे वाटत असते. परंतु आजच्या अध्ययनाद्वारे आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत की पौल अभिमानाविषयी काय सांगतो. या अध्ययनानंतर निश्चितपणे आपणास विचार करावा लागणार आहे की खरंच आम्ही बाळगलेला अभिमान योग्य होता काय. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही करिंथकरास पहिले पत्र ह्याच्या पहिल्या अध्यायाचे अध्ययन करीत आहोत. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा पौलाचे करिंथकरास पहिले पत्र. 25 वचनांपर्यंत आम्ही आमचे अध्ययन पूर्ण केले आहे. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की कशा प्रकारे देवाचा मूर्खपणा माणसाच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे आणि देवाची दुर्बलता माणसाच्या बळाहून श्रेष्ठ आहे. 26 वचन पाहूया, ज्यामध्ये पौल म्हणतो, तर बंधुजन हो, तुम्हास झालेले पाचारणच घ्या. तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असे पुष्कळजण नाहीत. श्रोत्यांनो, परमेश्वर सर्वसामान्य तुमच्या व माझ्यासारख्या लोकांना बोलावतो. पुष्कळदा आम्हाला असं वाटतं की ज्यांच्यामध्ये फार ज्ञान आहे किंवा जे बुद्धिमान आहेत, सर्व गुणांनी संपन्न आहेत, अशाच लोकांना परमेश्वर उपयोगात आणतो. परंतु असे नाही. सर्वसामान्य साधारण लोकांना परमेश्वर आपल्या कार्याकरिता बोलावतो आणि उपयोगात आणतो. 27 वचन, तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले. याचा अर्थ असा नाही श्रोत्यांनो की माणसे मूर्ख आहेत, ती जगाच्या दृष्टीने मूर्ख आहेत असा त्याचा अर्थ आहे. जगाच्या दृष्टीने ते दुबळे आहेत. ही देवाची पद्धत आहे श्रोत्यांनो. तो जे हीन त्यांना निवडतो. नंतर पुढे 28 आणि 29 वचन पहा, आणि जगातील जे हीन दीन, जे धिक्कारलेले व जे शून्यवत, अशांना देवाने हा करिता निवडले की जे आहे ते त्याने रद्द करावे, म्हणजे देवासमोर कोणाही मनुष्याने अभिमान बाळगू नये. होय श्रोत्यानो, आम्ही त्यामध्ये गर्व करावा असे त्यात काहीच नाही. 30 वचन, त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात. तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे. आम्हाला जे सर्व काही आवश्यक आहे, जे गरजेचे आहे, ते सर्व प्रभू येशू आहे. तो आमच्यासह असेल श्रोत्यानो, तर आम्हाला इतर कशाचीही गरज नाही. तो आमच्यासाठी ज्ञान झाला, तो आमचे नीतिमत्व झाला. तुमची आज काहीही गरज असली तरी ती त्याच्यामध्ये पूर्ण होऊ शकते. 31 वचन, ह्यासाठी की जो अभिमान बाळगतो त्याने परमेश्वराविषयी तो बाळगावा, ह्या शास्त्र लेखाप्रमाणे व्हावे. आमचे गौरव प्रभूमध्ये असायला हवे. आज आम्ही त्याच्यामध्ये अभिमान बाळगायला हवा. श्रोत्यानो, मी आपणाला विचारू इच्छिते की आपण कशाचा अभिमान बाळगता? आज आपली जी जीवनशैली आहे त्यामध्ये आपण कशाची बढाई मारता? आपल्या पदव्यांची, सामर्थ्याची, संपत्तीची, सत्तेची, तुमचे स्थान व चरित्र यांची? मला सांगू द्या श्रोत्यानो की तुम्ही कशाचाही अभिमान बाळगू शकत नाही. फक्त आम्ही ख्रिस्ताचा अभिमान मात्र बाळगू शकतो, कारण आम्हाला ज्या सर्व गोष्टींची गरज आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आता आपण दुसऱ्या अध्यायाकडे वळत आहोत. दुसऱ्या अध्यायाचं पहिलं वचन सांगतं, बंधुजन हो,
मी तर तुमच्याकडे आलो तो वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे रहस्य तुम्हा सांगत आलो असे नाही. मला तुमचे एका महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधायचे आहे. पौलाने उपदेश करण्यासाठी कोणत्याही तत्वज्ञानाची पद्धत वापरली नाही. तो एखाद्या विषयावर किंवा एखाद्या वचनावर उपदेश करणारा उपदेशक नव्हता. तो देवाच्या वचनाची फोड करणारा उपदेशक होता. माझा वैयक्तिक विश्वास आहे श्रोत्यानो की हीच देवाची पद्धत आहे. पौलाने खूप सुंदर भाषा वापरली नाही किंवा प्रभावी भाषण देण्याचा त्याचा प्रयत्न नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे जगाचे ज्ञान घेऊन पौल आलेला नव्हता. तो जगाच्या ज्ञानाने देवाचे गुज व देवाची साक्ष देण्यासाठी आलेला नव्हता. या ठिकाणी श्रोत्यानो, गुज हा शब्द पुन्हा पुन्हा वापरण्यात येणार आहे. त्याचा अर्थ आम्ही समजून घेणे आवश्यक आहे. गुज किंवा गूढ म्हणजे आतापर्यंत जे प्रकट करण्यात आले नाही ते. पॉल देवाचे गुज किंवा देवाचे गूढ लोकांना उपदेशाद्वारे सांगत आहे. ते गूढ म्हणजे येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यात आले. या गोष्टीची घोषणा आधी करण्यात आली नव्हती, परंतु ती आत्ताच म्हणजे पौलाच्या काळात प्रगट करण्यात आली होती. जुन्या करारामध्ये येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरच्या अर्पणाविषयी प्रकाराने प्रगटीकरण देण्यात आले होते. उदाहरणार्थ, जेव्हा मिस्र देशाच्या दास्यातून यहुदी लोकांना परमेश्वराने मुक्त केले, त्यावेळेस त्या रात्री त्याने त्यांना एक कोकरू कापाव्यास सांगितले व त्याचे रक्त त्यांच्या दाराच्या कपाळपट्टीवर, दार बाह्यांवर लावायला सांगितले. त्याच दिवशी देवाचा दूत मिस्री लोकांच्या प्रथम जन्मलेल्या बालकांना ठार मारणार होता व इस्रायली लोकांच्या घराच्या दारावरील रक्ताची खूण पाहून तसाच पुढे जाणार होता. ते वल्हांडणाचे कोकरू येशू ख्रिस्ताच्या मानवजातीसाठी केलेल्या वधस्तंभावरच्या त्यागाचे प्रतीक होते. जुन्या करारामध्ये ख्रिस्ताच्या वधस्तंभावरच्या त्यागाचे प्रतिनिधित्व करणारे अनेक प्रतीके देण्यात आली होती व शेवटी ख्रिस्त येशूमध्ये ती परिपूर्ण करण्यात आली. त्यानंतर श्रोत्यानो, जुन्या करारातील स्तोत्रांमध्ये व संदेष्टांच्या पुस्तकांमध्ये म्हणजे इर्मया, यशया, मिखा, आमोस यांच्या पुस्तकांमध्ये त्याच्याविषयी भविष्य विदित करण्यात आले होते. परंतु जी प्रत्यक्ष घटना घडणार होती ती या लोकांसाठी नवीन होती. ती आधी प्रकट करण्यात आलेली नव्हती. त्या आधी विदित केलेल्या व ख्रिस्तामध्ये प्रगट करण्यात आलेल्या देवाच्या गुढाविषयी, गुजाविषयी पॉल उपदेश करीत होता. देवाचे वचन स्पष्ट करणे, त्याचा बोध करणे ही त्याच्या उपदेशाची पद्धत होती. आता आपण दुसऱ्या वचनात वाचतो, कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त ह्याच्याशिवाय मी तुमच्याबरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्चय केला. ज्यामुळे भांडणे व वाद निर्माण होतील त्या तत्वज्ञानाच्या चर्चेमध्ये पॉल शिरला नाही, तर त्याने ख्रिस्ताच्या वधस्तंभाविषयी उपदेश करणे चालू ठेवले. वधस्तंभावर खिळलेल्या ख्रिस्ताविषयी, तारकाविषयी त्याने उपदेश केला. ज्याने मानवजातीच्या पापाचे स्वतःच्या मरणाद्वारे प्रायश्चित भोगले व मानवजातीला तारण प्राप्त करून दिले, त्या तारकाविषयी त्याने उपदेश केला. श्रोत्यानो, आज ह्या विषयावर फार कमी लोक उपदेश देतात, परंतु हा विषय महत्वाचा आहे. आम्हाला हा विषय लोकांपुढे मांडायचा आहे. आम्हाला अशा उपदेशकांची गरज आहे जे ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे बोट दाखवतात, जे ख्रिस्ताच्या खडतर मार्गाकडे निर्देश करतात, जे लोकांना पुन्हा आणि पुन्हा ख्रिस्ताच्या मानवजातीसाठी केलेल्या अप्रतिम त्यागाची आठवण करून देतात व पापाचा निर्भीडपणे धिक्कार करतात, जे वेळी अवेळी वधस्तंभावरचा ख्रिस्त गाजवायला तयार असतात. कारण श्रोत्यानो, जगाचे प्रश्न, व्यक्तींचे प्रश्न जगाच्या ज्ञानाने सुटणार नाहीत, तर ते वधस्तंभावरच्या ख्रिस्ताच्या सुवार्तेने सुटतील. पॉल पुढे तिसऱ्या वचनात काय सांगतो पहा, आणि मी तुमच्याजवळ अशक्त, भयभीत व अतिकंपित असा झालो. आमच्याजवळ स्वतःचे अंतःकरण पौलाने उघडले आहे. तो आम्हाला त्याचे अगदी खोल मनातले विचार सांगतो. तो त्यांच्याबरोबर असताना अतिशय अस्वस्थ होता. तो अशक्तपणाने, भयाने व थरथर कापण्याने त्यांच्याजवळ होता. श्रोत्यानो, त्याने देवाने या जगातल्या दुबळ्यांना निवडले असे जे म्हटले ते स्वतःच्या संदर्भात म्हटले हे स्पष्ट आहे. पौलाला स्वतःविषयी तो फार बुद्धिमान आहे व अनेक गोष्टींमध्ये थोर आहे असा फार मोठा समज नव्हता. तो स्वतःला महान समजत नव्हता. त्याच्या स्वतःविषयी त्याच्या वृथा कल्पना नव्हत्या. पौलाच्या इतर अनेक गुणांपैकी हा एक गुण वाखाणण्यासारखा होता. तो चौथ्या वचनात पुढे सांगतो, तुमचा विश्वास मनुष्यांच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा, तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा, म्हणून
माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळविणाऱ्या शब्दांची नव्हती. श्रोत्यानो, आजच्या जगामध्ये आम्हाला माणसाच्या ज्ञानाविषयी फार ऐकायला मिळते. बरेचसे उपदेशक आज आमच्यामध्ये आहेत. त्यांचे उपदेश आत्म्याने व सामर्थ्याने सिद्ध केलेले नसतात. ते स्वतःच्या बुद्धी सामर्थ्याने वाक्चातुर्याने उपदेश करतात. त्यांना वाटतं की उपदेशासाठी केवळ योग्य पद्धत, योग्य विषय किंवा योग्य शैली यांचीच गरज असते. असे उपदेश लोकांची कानाची खास फक्त जिरवतात. ते लोकांचे जीवन बदलून टाकू शकत नाहीत. त्यातून जीवनास उपयुक्त असे काही मिळेल याची खात्री नसते. कारण स्पष्ट आहे श्रोत्यानो, की या उपदेशांमध्ये देवाचे सामर्थ्य नसते. ज्या उपदेशाचे सामर्थ्य देवाच्या आत्म्यापासून नाही, ते उपदेश कार्य करण्यास समर्थ नसतात. प्रभू परमेश्वराचे वचन आम्हाला सांगते, बळाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याच्या द्वारे हे सिद्ध होईल. श्रोत्यानो, उपदेशकांचे आपण 2 समूह पाडू शकतो. एक समूह आपल्या उपदेशांच्या द्वारे स्वतःला उंचावतो, तर दुसरा समूह ख्रिस्ताला उंचावतो. या दुसऱ्या समूहातील उपदेशकांची आम्हाला आज गरज आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने योहान कृष्णवर्तमान 3 अध्याय 14 आणि 15 वचनात सांगितले, जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता, तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, ह्यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आम्हाला दिसतं श्रोत्यानो, की पॉल या दुसऱ्या समूहातला उपदेशक होता. त्याचा उपदेश मानवी किंवा या जगाच्या ज्ञानाने आला नाही, तर आत्म्याच्या व सामर्थ्याच्या द्वारे आलेला होता. दुसऱ्या शब्दात, माणसाचे पापी जीवन संपूर्णपणे बदलून टाकण्याचे देवाचे सामर्थ्य त्याच्या उपदेशात होते. 5वं वचन आत्मा व सामर्थ्य ह्यांची निदर्शक होती. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर असे म्हणता येईल, की जर माणसाला जिंकण्यासाठी मानवी ज्ञानाचा उपयोग केला, तर मानवी ज्ञानावर माणसाचा विश्वास स्थापिला जातो. परंतु जर देवाच्या सामर्थ्याने माणसाला विश्वासात आणले, तर त्याचा विश्वास देवाच्या सामर्थ्यामध्ये स्थापला जातो. याच कारणामुळे मला असं वाटतं श्रोत्यांनो, की धर्माचे समर्थन करणारे उपदेश मला फार महत्त्वाचे किंवा आवश्यक वाटत नाहीत. धर्माचे समर्थन करणारे उपदेश आम्हाला पवित्र शास्त्र हे ईश्वर प्रेरित वचन आहे, उत्पत्तीचा 1 अध्याय वैज्ञानिक किंवा विज्ञानाच्या साह्याने सिद्ध करता येण्यासारखा आहे, किंवा नोहाच्या काळातला जलप्रलय कल्पित नाही तर तो खरोखर आलेला होता, अशा प्रकारचे शिक्षण देतात. आम्हाला ह्या गोष्टी जाणून घेण्याची निश्चित आवश्यकता आहे व ह्या गोष्टींचा पुरेपूर अभ्यास केलेले लोक आमच्यात आहेत. त्याबद्दल मी देवाचे आभार मानते. माझी खात्री आहे श्रोत्यानो, की आम्ही देवाचे वचन त्याच्या आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेले आहे हे सिद्ध करू शकतो. परंतु आमचे तारण या गोष्टींवर अवलंबून नाही. आमचे तारण देवाच्या सामर्थ्यावर अवलंबून आहे. धर्मसमर्थन करणारे उपदेश आमचे लक्ष देवाच्या वचनाकडे लक्ष केंद्रित करतात, परंतु आमचा विश्वास देवाच्या सामर्थ्यावर अवलंबून असायला हवा.
आपण पुढे 6वं वचन वाचूया. तथापि जे पोक्त आहेत त्यांना आम्ही ज्ञान सांगतो, पण ते ज्ञान ह्या युगाचे नव्हे आणि ह्या युगाचे नाहीसे होणारे जे अधिकारी त्यांचेही नव्हे. पॉल म्हणत आहे की मी जगाच्या पद्धती अजिबात वापरत नाही. 7वं वचन, तर देवाचे गूढ ज्ञान आम्ही सांगतो ते गुप्त ठेवलेले होते. ते देवाने युगाच्या पूर्वी तुमच्या आमच्या गौरवाकरिता नेमिलेले होते. या ठिकाणी श्रोत्यानो, गूढ हा शब्द वापरण्यात आलेला आहे. हा शब्द एखाद्या अद्भुत रम्य कादंबरीमध्ये असलेल्या गुढाप्रमाणे या ठिकाणी वापरलेला नाही, हे लक्षात घ्या. हे काहीतरी खाजगी गुपित नाही. गूढ हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये पूर्वीचे प्रगट केलेले नव्हते, माहीत नव्हते, ते आता प्रगट करण्यात आले आहे अशा अर्थाने वापरण्यात आला आहे. नवीन करारामध्ये हा शब्द 27 वेळा वापरण्यात आला आहे. प्रभू येशू ख्रिस्तानेही या शब्दाचा वापर करून म्हटले, देवाच्या राज्याचे गूढ तुम्हाला दिलेले आहे. मत्ते शुभवर्तमानाच्या 13व्या अध्यायामध्ये जे दाखले देण्यात आले आहेत त्यांना गुढाचे दाखले किंवा गुजाचे दाखले असे म्हटले गेले आहे. त्या दाखल्यांना गुजाचे दाखले असे म्हणण्यात आले कारण त्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त त्याचा अव्हेर केल्यापासून तर तो आपले राज्य स्थापायला पुन्हा येईल त्या दरम्यानच्या काळात त्याचे स्वर्गराज्य कोणत्या प्रकारचे असेल हे सुचवतो. इतिहासाचा हा भाग जुन्या करारामध्ये प्रकट झालेला नाही. जेव्हा श्रोत्यानो मत्ते शुभवर्तमान 13व्या अध्यायामध्ये प्रभू येशू याविषयी पहिल्यांदा बोलतो तेव्हा तो या गोष्टी पहिल्यांदाच प्रगट करतो. पहिल्यांदा जे लपून ठेवण्यात आले होते ते तो प्रगट करतो. करिन्थकरास लिहिलेल्या या पत्रामध्ये पॉल म्हणतो, देवाचे ज्ञान जे गुप्त ठेवण्यात आले होते. ही गोष्ट मजेशीर आहे श्रोत्यानो, कारण हा शब्द ग्रीक विचारसरणीतून त्यांच्या भूतविद्या आणि विज्ञानातून आलेला होता. पॉल या शब्दाचा वापर करून म्हणतो, गुप्त असलेल्या देवाच्या ज्ञानाविषयी आम्ही बोलतो. परंतु तो या शब्दाला एक संपूर्णपणे नवीन अर्थ मिळवून देतो. गुज या शब्दासाठी असलेला मूळ ग्रीक शब्द मुख या अर्थाच्या शब्दापासून तयार होतो व मुख बंद ठेवणे असा त्याचा अर्थ आहे, म्हणजेच काहीतरी गुप्त आहे. परंतु पौलाने ह्या अर्थाने हा शब्द कधीच वापरला नाही. काहीतरी आतापर्यंत शांत होते, प्रगट केलेले नव्हते, ते आता प्रगट झालेले आहे अशा अर्थाने तो हा शब्द वापरतो. काहीतरी जे माहीत नव्हते व मानवी ज्ञानाच्या साहाय्याने समजणे शक्य नव्हते ते आता माहीत झाले आहे. नवीन करारामध्ये गूढ किंवा गुज या शब्दाचा अर्थ आहे जे मानवी बुद्धीने कधीही समजू शकत नाही, परंतु आता ते प्रगट करण्यात आले आहे व म्हणून ते मानवी बुद्धीला समजू शकते. पॉल म्हणतो, आम्ही देवाच्या ज्ञानाविषयी बोलतो व आमचे एक ज्ञान, एक तत्वज्ञान आहे. ते या युगाचे नाही व जगाचेही नाही, परंतु ते देवाचे ज्ञान आहे व ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाविषयी आहे. तर आम्ही देवाचे ज्ञान गुजास सांगतो, जे ज्ञान गुप्त ठेवलेले होते, जे देवाने पूर्वी जगाच्या अगोदर आमच्या गौरवाकरिता नेमले होते ते आम्ही सांगतो. 8वं वचन पहा. ते ह्या युगातल्या अधिकाऱ्यातील कोणालाही कळले नव्हते, कारण त्यांना ते कळले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते. श्रोत्यानो, त्यांना ते ज्ञान माहीत नव्हते. 9वं वचन, तर हे ह्या शास्त्रलेखाप्रमाणे आहे, डोळ्याने जे पाहिले नाही, कानाने जे ऐकले नाही व माणसाच्या मनात जे आले नाही ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध केले आहे. या वचनाविषयी नेहमीच गैरसमज होतात. हे वचन उत्तर क्रियेसाठी वापरण्याचे वचन नाही श्रोत्यानो. बऱ्याचदा हे वचन अशा अर्थाने वापरले जाते की या ठिकाणी अमुक अमुक प्रिय व्यक्ती विसावा घेत आहे. त्याच्या जीवनामध्ये त्याला बऱ्याच गोष्टी कळल्या नाहीत, परंतु तो आता गौरवी जीवनात शिरला आहे व त्याला आता सर्व समजते. पौलाला हा अर्थ मुळीच अभिप्रेत नव्हता. त्याचे म्हणणे असे आहे की येथेच याच काळात अशा गोष्टी आहेत की ज्या डोळ्यांनी पाहिल्या नव्हत्या. आम्ही पुष्कळसे ज्ञान आमच्या डोळ्यांद्वारे मिळवतो व आमच्या कानांद्वारेही मिळवतो, परंतु काही गोष्टींचे ज्ञान फक्त डोळ्यांनी पाहून किंवा कानांनी ऐकून प्राप्त होत नाही, तर आमच्या विचारशक्तीच्या द्वारेही मिळवते. ज्ञान मिळवण्याची डोळा, कान व मानवी हृदय ही साधने आहेत. पॉल या ठिकाणी म्हणत आहे की काही विशिष्ट गोष्टींचे ज्ञान आम्ही डोळ्यांनी किंवा कानांनी किंवा हृदयाने मिळू शकलो नाही. म्हणजे ते मानवी साधनांच्या द्वारे मिळू शकले नाही, तर मग ते कसे मिळेल? याचे उत्तर पॉल पुढच्या वचनामध्ये देत आहे. 10व्या वचनात तो म्हणतो, कारण देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले, कारण
आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचाही शोध घेतो. जे आम्ही आमच्या डोळ्यांनी किंवा कानांनी मिळवू शकत नाही ते ज्ञान देवाचा आत्मा आम्हाला शिकवतो. श्रोत्यानो, पवित्र शास्त्रातून आम्हाला आमच्या बुद्धी सामर्थ्याने अनेक गोष्टी शिकायला मिळतात. पवित्र शास्त्रातील इतिहास व काव्य आम्हाला आमचे ज्ञान शिकवते, परंतु आध्यात्मिक सत्य आम्हाला आमच्या ज्ञानाने उकलता येत नाही. त्याचे कारण एकच आहे, ते म्हणजे आध्यात्मिक सत्य आम्हाला केवळ देवाचा आत्माच शिकवू शकतो, सांगू शकतो. तुमच्यापैकी काही जण विचारतील की देवाचा आत्मा आम्हाला कसे शिकवू शकतो? श्रोत्यानो, देवाच्या आत्म्याने आमचे शिक्षक व्हावे यासाठी आम्हाला सर्वप्रथम देवाचे पुत्र व कन्या होणे आवश्यक आहे. जेव्हा वधस्तंभावर खेळलेल्या ख्रिस्ताच्या रक्तावर मानवजातीसाठी केलेल्या त्याच्या अप्रतिम त्यागावर आम्ही विश्वास ठेवतो, तेव्हाच आम्ही देवाचे पुत्र व कन्या होतो. त्याचा आत्मा आम्हास चालवतो. तोच आम्हाला देवाच्या वचनातले देवाच्या ज्ञानाचे गूढ प्रकट करतो, जे आम्हाला आमच्या कठोर परिश्रमांनी, आमच्या बुद्धीने व आमच्या ज्ञानाने कधीही समजणार नाही. ते तो पवित्र आत्मा आम्हास प्रकट करतो. 11वं वचन पहा. मनुष्याच्या ठाई वसणारा जो आत्मा त्याच्या वाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यामध्ये कोण आहे? तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. तुम्ही व मी, श्रोत्यानो, आपण एकमेकांना समजून घेऊ शकतो, कारण आपणामध्ये मानवी आत्मे आहेत. तुमच्यापैकी कोणी पाय घसरून खाली पडले तर त्याला कसे वाटेल ते मी समजू शकते. त्याला खूप लाज वाटेल. कोणी जर रस्त्यामध्ये पाय घसरून खाली पडले तर तो आधी आजूबाजूला पाहतो. कोणी ओळखीच्या व्यक्तीने मला पाहिले तर नाही, कोणी मला हसत तर नाही, याविषयी तो व्यक्ती आधी काळजी करतो. त्याला असे का वाटते हे मी समजू शकते. त्या व्यक्तीची मनस्थिती मी समजू शकते, कारण माझ्यामध्ये मानवी आत्मा आहे व त्यांच्यामध्ये सुद्धा मानवी आत्मा आहे. म्हणूनच लोकांना नक्की काय वाटते हे मला समजू शकते, परंतु परमेश्वराला काय वाटते हे मला समजू शकत नाही. जर देवाविषयी मला काही समजून घ्यायचे असेल तर ते त्याने मला प्रगट केले पाहिजे, त्याशिवाय मला ते समजू शकणार नाही. 12वं वचन. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे, ह्यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. श्रोत्यानो, काही गोष्टी अशा आहेत की जर देवाच्या आत्म्याने त्या आम्हाला प्रगट केल्या नाहीत तर त्या आम्हाला समजणार नाहीत. देवाच्या आत्म्याच्याद्वारे त्या गोष्टी आमच्यासाठी प्रगट झाल्याच पाहिजेत आणि तो आम्हाला त्या सहजपणे समजावून सांगू शकतो. परमेश्वर आमचा शिक्षक व्हायला उत्सुक आहे, कारण तो म्हणतो, मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. तसेच तो इर्म्याचे पुस्तक 33वा अध्याय आणि 3ऱ्या वचनात म्हणतो, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन. होय श्रोत्यानो, आम्हाला माहीत नाहीत अशा गूढ व गहन गोष्टी आम्हाला शिकवायला प्रभू परमेश्वर तयार आहे, परंतु स्वतःच्या बुद्धी सामर्थ्याचा गर्व सोडून नम्रतेने आपण त्याच्यासमोर यायला हवे. आमची समस्या ही आहे की आम्हाला वाटते की आम्ही फार शहाणे आहोत, हुशार आहोत, आमच्याजवळ पुष्कळ ज्ञान आहे, कोणी आम्हाला शिकवावे याची आम्हाला गरज नाही. परंतु श्रोत्यांनो, आपण आताच पाहिले की मानवी ज्ञान तोकडे आहे. मानवी ज्ञानाची साधने म्हणजे माणसाचे डोळे, कान व हृदय ही अत्यंत अपुरी आहेत. त्यांच्याद्वारे आम्ही देवाचे ज्ञान प्राप्त करून घेऊ शकत नाही. तसेच आम्ही मानव आहोत व आमच्यामध्ये मानवी आत्मा वस्ती करतो. त्या मानवी आत्म्याच्या साह्याने आम्ही देवाचे ज्ञान, देवाचे गुज कसे समजू शकणार? त्यासाठी देवानेच त्याच्या आत्म्याच्या साह्याने आम्हाला त्याची गुजे प्रगट करायला हवीत. तो ते करायला सिद्ध आहे. आमच्याजवळ ह्यासाठी नम्र व शिकण्यास उत्सुक असलेले हृदय मात्र हवे आहे. लक्षात घ्या श्रोत्यानो, की पॉल या गोष्टी ग्रीक लोकांच्या, जे मानवी ज्ञानावर फार भर देणारे होते, त्यांच्या संदर्भात सांगत आहे. तो त्यांचा मानवी ज्ञानाच्या सामर्थ्याचा दावा खोडून टाकत आहे व देवाचे सामर्थ्य व देवाच्या आत्म्याचे सामर्थ्य आणि त्याची मानवास असलेली गरज तो दाखवून देत आहे. विचार करा श्रोत्यानो, की परमेश्वर या विश्वाचा सर्वशक्तिमान निर्माण करता, आमचा त्राता, आमचा उद्धारक, आमचा शिक्षक होण्याकरिता उत्सुक आहे. पुढे 13वं वचन पहा. ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो. श्रोत्यानो, यानंतर पॉल
एक अत्यंत महत्त्वाचे विधान करीत आहे, जे पवित्र शास्त्रातल्या सुंदर बोधवाक्यांपैकी एक आहे. 14वं वचन, स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारित नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्याद्वारे होते. जीवस्वभावाचा माणूस देवाच्या गोष्टी स्वीकारत नाही, कारण श्रोत्यानो, त्या सर्व गोष्टी आम्हाला परमेश्वराच्या आत्म्याच्याद्वारेच प्राप्त होऊ शकतात आणि प्रगट होऊ शकतात. परमेश्वर ह्या वचनाच्याद्वारे आपणाशी बोललेला आहे अशी मला खात्री आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, जेव्हा देव आम्हाला शिकवितो, आम्ही खऱ्या अर्थाने शिकतो. आम्ही पाहिले की सर्वसामान्यांना देव उपयोगात आणत असतो. देवासमोर कोणाही मनुष्याने अभिमान बाळगू नये, फक्त परमेश्वराचाच अभिमान बाळगावा. प्रियानो, आज आपण आत्मपरीक्षण करूया की आम्ही कशाचा अभिमान बाळगतो. देवाचे गूढ ज्ञान आम्ही ओळखले आहे काय? आपण प्रार्थना करू. आमच्यावरती कृपा करणाऱ्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा. पुन्हा एक वार तुझ्या चरणांपाशी तू आम्हाला एकत्रित केलेलं आहेस. प्रभू परमेश्वर दे बापा, तू आमचं जिवंत देव आहे आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर, आम्ही तुझं भय बाळगावं, तुझ्या आज्ञांचं आम्ही पालन करावं आणि परमेश्वर दे बापा, ज्या ज्या गोष्टी आम्ही करतो त्या प्रत्येक गोष्टींच्याद्वारे आम्ही तुझं गौरव करावं. होय प्रभूजी, आज आम्ही आमचं आत्मपरीक्षण करत असताना ज्या ज्या ठिकाणी आमचं उणंपण आम्हाला दिसतं, प्रभूजी, ते दूर होण्यासाठी आम्ही तुझ्याकडं सहाय्य मागतो. प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे, तुझं वचन जसं म्हणतं की मागा म्हणजे तुम्हास मिळेल. होय प्रभूजी, आमची खात्री आहे. आम्ही तुझ्याकडं मागतो, तू आम्हाला देतोस, ज्याच्याद्वारे आमचं जीवन बदलून जातं. आमच्या जीवनामध्ये प्रभूजी परिवर्तन घडून येतं आणि हीच अपेक्षा तू आमच्याकडून आजही करीत आहेस. होय बापा, आणि म्हणून आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडं लावलेलं असताना या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. तुम्हाला पूर्णता लाभो, समाधान मिळो आणि येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.